तर पुण्यामध्ये सध्या झपाट्याने वाढत असलेल्या जीबीएस या आजारासंदर्भात अजित पवारांनी आढावा बैठक सुद्धा घेतलेली। जीबीएस वरील उपचाराचा खर्च हा 3 ते 5 लाखांपर्यंतचा आहे। एका इंजेक्शनची किंमत ही 8 ते 10 हजार रुपये। एका दिवसात अशी 5 इंजेक्शन्स द्यावी लागतात। किमान 5 दिवस उपचार करावे लागतात। रुग्णांवर खर्चाचा बोजा वाढतोय, शासनानं मदत करावी अशी रुग्णांची मागणी आहे। मात्र ही मदत मिळणार का याकडे लक्ष असेल। 4 दिवसात रुग्ण तिप्पट झाले। पुणे ग्रामीणमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत। एका इंजेक्शनचा खर्च 8 ते 10 हजार रुपये। एका दिवसाला 5 इंजेक्शन्स आणि एकंदरीत हा जर खर्च बघायचा झाला तर तो 3 ते 5 लाख रुपये इतका खर्च एका रुग्णावर करावा लागतो। त्यामुळे पुण्यामध्ये वाढत असलेल्या या रुग्णांच्या संदर्भात, या आजाराच्या संदर्भात, झपाट्याने पसरत असलेल्या आजाराच्या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक सुद्धा घेतली। जीबीएस वर राज्य सरकार, आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका ह्या सगळ्या लक्ष ठेवून आहे। मला एक तक्रार काल आलेली होती की खर्च खूप मोठ्या प्रमाणावर येतो म्हणून मी त्याच्याबद्दल सकाळीच आयुक्ताशी बोललो की नक्की काय आहे, कारण गरीब वर्गाला मला डॉक्टरांना विचारायचं की नक्की ह्याच्यावर उपचार करण्याच्या करता किती खर्च येतो आणि आपल्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही काळजी खबरदारी घ्यायची असते, जी काही आर्थिक बाब पण त्याच्याबद्दल सांभाळायची असते, ते सांभाळण्याचं काम राज्य सरकार करत। तर पुण्यामध्ये या जीबीएस रुग्णांची संख्या ही 73 वर पोहोचली आहे। 14 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत, 47 पुरुष आहेत तर 26 महिला रुग्ण यामध्ये आहेत। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक 44 रुग्ण आढळले। 9 वर्षांपर्यंतचे असलेले 13 रुग्ण आहेत तर 60 ते 69 या वयोगटात असलेले 15 रुग्ण हे जीबीएस आजारामुळे ग्रस्त आहेत।